तानाजी मुळशींची आम्ही गड जिंकून जातीनं रायबाच्या लग्नाला हजर राहू, जातीनं रायबाच्या लग्नाला हजर राहू. पण तानाजी शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं आणि तानाजी मुळशींच्या प्रसंगानं तानाजी मुळशींना या ठिकाणी धारार्थीचं प्राण द्यावा लागला. रक्ताच्या थोड्यात तानाजी मुळशी धारार्थीचं कोसळले. तलवारीचा घाव टाकला उदय भानूने. तानाजी मुळशी बेशुद्ध पडले. पण तानाजी मुळशी सुद्धा दिफाड अशी शरीरवृष्टी होती. ताडकानं तानाजी मुळशी उठले आणि असणाऱ्या हातातल्या 35 किलोच्या तलवारीचा उदय भानूच्या डोक्यात घाव टाकला, नाक तोडला आणि वरून उदय भानाची तळपायची अग्न मस्तकाला भिडली. अरे हा गोंधळी नसून ताना आलेला आहे. 80 वार केला. रक्ताच्या थोड्या तानाजी मुळशी धारार्थीचं कोसळून मावळी पळू लागली. आणि सूर्याजीनं पाहितलं की मावळे का पळतायत. कल्याणराजांनी शिलारमामाची फौज गड चढत आहे, मावळे पळतायत. सूर्याजी जागेवरून पाहत होते स्वतःचा भाऊ रक्ताच्या थोड्यात धारार्थीचं कोसळलेला. दुःखाची वेळ, दुःखाचं सावट पसरलेलं. पण दुःख व्यक्त करण्याची वेळ आलेलीच नव्हती, परत पुन्हा लढण्याची वेळ आलेली होती. सूर्याजीनं पाठीमागचे पळत जाऊन मावळे जमवले आणि इथे येऊन म्हणतो, इथं आपला बाप रक्ताच्या थोड्यात पडून मेला म्हणून तुम्ही बागुबाई सारखे पळून निघालात. अरे हिजड्यांनो, बांगड्या घाला, नाहीतर गडाच्या कड्यावरून पडून मरण्यापेक्षा लढून मरा. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकलेले आहे. 60 मावळे दरीत कोसळून मेले. बाकीच्या मावळ्यांना डेड बॉडी जवळ राहिले बसलेले असताना सुद्धा उदय भानूच्या जनानखान्याला आग लावली. उदय भानाचा जनानखाना पेटवला. बाले किल्ल्यावर आग भडकली आणि बाले किल्ल्यावर राजगडावरून जिजाऊ म्हणते, अरे शोभा, माझा कोंढाणा सर झाला, माझा कोंढाणा सर झाला. आणि महाराज राजगडावरून आले. घटनास्थळी 4 फेब्रुवारी सन 1670 साली वार शुक्रवार या दिवशी तानाजी मुळशींना इथे वीज प्राप्ती झाली. म्हणून आपण त्याला आजपर्यंत म्हणतो, गड आला पण शिव गेला. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.